मित्रांनो, जगातील सर्वात मोठा पुरस्कार, सर्वात मोठा बहुमान नोबेल पुरस्कार, नोबेल प्राइज, द नोबेल प्राइज. जगातील सर्वात मोठा पुरस्कार मित्रांनो हा नोबेल पुरस्कार मानला जातो. त्याचं जे बक्षीस आहे तेही कोट्यवधी रुपयांमध्ये मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनेकांची इच्छा असते की हा पुरस्कार आपल्याला मिळायला हवा. जे काही भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, त्यानंतर शांतता आहे, साहित्य आहे आणि वैद्यकशास्त्र आहे, अशा 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि या क्षेत्रांमध्ये जे कार्य करणारे, उल्लेखनीय कार्य करणारे महनीय व्यक्ती आहेत, या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला हा पुरस्कार मिळावा. किंवा त्या ठिकाणी त्यांचं कार्य हे असं चाललेलं असतं की त्यांची दखल ही नोबेल कमिटी घेते आणि त्यांची या पुरस्कारांसाठी शिफारस करत असते, त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवित असते. यावेळेला आपण पाहिलं असेल की अमेरिकेचे जे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, की ज्यांना लाडानं सगळेजण आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रम्प तात्या म्हणतात, या ट्रम्प तात्या यांनी अनेक त्या ठिकाणी विधानं केलेली होती की 7 देशांमधील जे 7 युद्ध जी आहेत, ज्या देशांमध्ये चाललेली होती, समजा मग इस्रायल आणि इतर देश असेल, भारत आणि पाकिस्तान असेल, किंवा इतर देशांची नावं घेऊन ते असं म्हणत होते, दावा करत होते की या देशांमध्ये चाललेली भांडणं आहेत, चाललेले वाद आहेत, ते मी मध्यस्थी करून मिटवलेले आहेत. मी म्हणजे मी नाही, डोनाल्ड ट्रम्प. ते म्हणतात की मी त्या ठिकाणी ते मध्यस्थी करून हे वाद मिटवले आणि म्हणून 2025चा शांततेचा जो नोबेल प्राइज आहे ते मलाच मिळायला पाहिजे, असं आग्रही भूमिका ते घेत होते. मात्र त्यांना काही हा पुरस्कार मिळालेला नाही. त्यांच्यासारखे 337 लोकांना नामांकन मिळालेलं होतं आणि त्याच्यामधून काही संस्था होत्या, काही व्यक्ती होते आणि या 337 मधून त्या ठिकाणी एका व्यक्तीला 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, शांततेचा नोबेल पुरस्कार हा सर्व जे 6 कॅटेगरी आहेत ना, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता, अर्थशास्त्र, या 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो ना, या सगळ्यांमध्ये सर्वात मोठा नोबेल मानला जातो तो शांततेसाठी दिला जाणारा नोबेल. आणि हा 2025चा नोबेल पुरस्कार, त्याचे मानकरी कोण आहेत, त्या मानकऱ्यांचा परिचय काय आहे, कोणत्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, आणि यासारखी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे नोबेलवरती सातत्यानं प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे, माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शांततेसाठी नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे आणि इतर महत्त्वाची माहिती. मित्रांनो, शांततेसाठी नोबेल पुरस्कार हा पुरस्कार 1901 सालापासून द्यायला सुरुवात झालेली आहे. द नॉर्वेजियन नोबेल अकॅडमी यांच्याकडनं विजेत्यांची निवड केली जाते. जे हे 6 क्षेत्रांमध्ये पुरस्कार दिले जातात त्यासाठी वेगवेगळ्या कमिटी आहेत. आणि जे बाकीचे जे पुरस्कार आहेत ते स्वीडन, जे अल्फ्रेड नोबेल होते हे स्वीडिश होते. ते स्वीडिश त्या ठिकाणी भौतिकशास्त्रज्ञ होते. आणि मित्रांनो, स्वीडनची राजधानी जी स्टॉकहोम आहे त्या ठिकाणी या पुरस्कारांचं वितरण 10 डिसेंबरला होतं. शांततेचा जो नोबेल पुरस्कार आहे त्याचंच मात्र वितरण हे नॉर्वेची राजधानी ओस्लो या शहरामध्ये होत असतं. आणि याची जी निवड आहे द नॉर्वेजियन नोबेल अकॅडमी यांच्या माध्यमातून विजेत्यांची निवड केली जाते. जगातील सर्वात प्रतिष्ठित हा पुरस्कार मानला जातो. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार हा शांततेचा नोबेल पुरस्कार आहे, असं ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ कंटेम्पररी हिस्ट्री या पुरस्काराचं वर्णन करते. शांततेचा नोबेल पुरस्कार म्हणजे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार. शांतता पुरस्कार हा एकमेव नोबेल पुरस्कार आहे की जो स्वीडनची राजधानी स्टॉकहोम मध्ये त्याचं वितरण केलं जात नाही, तर नॉर्वेची राजधानी ऑस्लो मध्ये त्याचं वितरण केलं जातं. मित्रांनो, या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर अशा पद्धतीचं अल्फ्रेड नोबेल यांची एका बाजूला प्रतिकृती आहे आणि दुसऱ्या बाजूला एक याच त्या ठिकाणी पदकाच्या संबंधित एक चित्र रेखाटलेलं असतं. आणि मित्रांनो, असं हे जे काही अल्फ्रेड नोबेल यांची जे काही एक बाजू आपल्याला दिसते आहे, पहा त्यांचं चित्र आपल्याला दिसतं आहे,
तर असं एक सुवर्ण पदक त्या विजेत्यांना दिलं जातं, सन्मान चिन्ह दिलं जातं, प्रमाणपत्र दिलं जातं आणि बक्षीस आहे 1 दशलक्ष स्वीडिश क्रोनर. आज आपण व्हिडिओ पोस्ट करतो ना मित्रांनो, तर आज 12 ऑक्टोबर आहे आणि या 12 ऑक्टोबरला आजचं जर भारतीय रुपयामध्ये 1 दशलक्ष स्वीडिश क्रोनरची व्हॅल्यू जर आपण काढली तर सुमारे 9.31 कोटी रुपये एवढं या पुरस्काराचं बक्षीस आहे. सुवर्ण पदक आणि प्रशस्ती पत्रक देऊन या मानकऱ्यांचा गौरव केला जातो आणि शांततेसाठी नोबेल प्राइज 2025 कोणाला जाहीर झालंय मित्रांनो. या पुरस्कारांची घोषणा 10 ऑक्टोबर 2025 ला करण्यात आली आणि याच्या मानकरी ठरलेल्या आहेत व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना माचाडो. त्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेते आहेत आणि मारिया कोरिना माचाडो या 2025च्या त्या ठिकाणी शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत. आणि सगळ्यात त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांना, की जे आस लावून बसलेले होते की त्यांना हा प्राइज मिळेल, मात्र नॉर्वेजियन कमिटीकडनं सदस्यांकडनं त्या ठिकाणी मारिया कोरिना माचाडो यांची त्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी मचाडो असं सुद्धा नाव आहे, यांचं त्या ठिकाणी नाव घोषित करण्यात आलेलं आहे. 2025चा नोबेल प्राइजच्या विजेत्या आहेत, शांततेच्या नोबेल प्राइज 2025च्या विजेत्या आहेत व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेता मारिया कोरिना मचाडो. व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी पुरस्कार घेतलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही लढाई लढत असताना अक्षरशः त्यांना स्वतःच्या देशामध्ये भूमिगत सुद्धा व्हावं लागलेलं होतं. त्यांचा फोटो हे आपण पाहिलेला आहे. विजेत्यांविषयी समिती उद्गार काढत असते आणि आत्ताच्या जे काही मारिया आहेत या शांततेच्या नोबेल प्राइजच्या मानकरी 2025च्या मानकरी, त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी समितीने काय गौरवोद्गार काढलेले आहेत की आम्ही नेहमीच धाडसी लोकांचा गौरव केलाय, अन्यायाविरोधात उभे राहून स्वातंत्र्याची आशा कायम जिवंत ठेवली, अशा लोकांना आम्ही नेहमीच सन्मानित केलेलं आहे. गेल्या वर्षी जीव वाचवण्यासाठी मचाडो यांना लपून राहावं लागलं होतं. जीव धोक्यात असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा देश सोडलेला नव्हता, देशातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. फक्त त्या भूमिगत राहून त्यांचं काम त्या ठिकाणी करत होत्या, लोकशाही वाचावी टिकावी यासाठी त्या भूमिका मांडत होत्या. मित्रांनो, यंदा जी काही पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलेली होती, जसं त्या पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांचं शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन केलं होतं, तसं यावर्षी नोबेल पुरस्कारासाठी जगभरातून 337 नामांकन आली होती. त्यामध्ये 244 व्यक्ती होत्या आणि 94 शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थांना नामांकन दिलं होतं आणि या 337 मधून एक व्यक्ती निवडलेली आहे, त्या आहेत मारिया. मित्रांनो, या शांततेच्या नोबेल पुरस्काराची निवड प्रक्रिया थोडक्यात जाणून घेऊया. ही निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर आणि गोपनीय असते. नाव सुचवण्याची जी अंतिम मुदत आहे, नोबेल यांचं जे काही त्या ठिकाणी डेथ विल आहे, मृत्यूपत्र आहे, त्या मृत्यूपत्रानुसार 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी ही नावं सुचवण्याची, या पुरस्कारासाठी मानकऱ्यांची म्हणजे काय नामांकन देण्याची जी प्रक्रिया आहे, अंतिम मुदत आहे ती 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी आहे. मग नामांकन आल्यानंतर असं 337 लोकांचं नामांकन आलं, मग फेब्रुवारी ते मार्च या 2 महिन्यांमध्ये नॉर्वेजियन नोबेल समिती जी आहे, नॉर्वेजियन नोबेल कमिटी यांच्याकडनं 337 जसं यंदा नाव आली होती किंवा संस्था आणि व्यक्तींची, ती शॉर्टलिस्ट केली जातात आणि मग त्याच्यामधून ठराविक नावच उरतात. त्यानंतर एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ही जी काही शॉर्टलिस्टेड जी नावं असतात त्या व्यक्तींबद्दल, संस्थांबद्दल सखोल अहवाल त्या ठिकाणी तयार केला जातो, तज्ज्ञ सल्लागारांकडून सल्ला घेतला जातो आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही नावांची त्या ठिकाणी अंतिम शिफारस या समितीकडे केली जाते आणि मग त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बहुमत या समितीमधील सदस्य त्या ठिकाणी ते मत व्यक्त करतात आणि ज्याच्या बाजूने जास्त बहुमत त्या ठिकाणी दिलं जाईल, बहुमतानं त्या मानकऱ्याची निवड केली जाते. हा अंतिम निर्णय असतो आणि यावर अपील करता येत नाही, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना आता अपील करता येणार नाही. ज्या मारियांची घोषणा झालेली आहे मचाडो यांची, त्याच आता अंतिम 2025च्या या शांततेच्या नोबेल प्राइजच्या विनर आहेत. मारिया कोरिना मचाडो जे आहेत त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 ला झालेला आहे, 7 ऑक्टोबर 1967ला. आणि मित्रांनो, त्यांना 10 ऑक्टोबरला त्यांच्या जन्मदिनानंतर 3 दिवसांनी ज्या पुरस्कारांची घोषणा झाली, त्यांना जन्मदिनानंतरचं हे एक अत्यंत आयुष्यभर त्यांच्या स्मरणात राहिलं असं एक अत्यंत मानाचं त्या ठिकाणी त्यांना भेट ही मिळाली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी प्रचंड असं त्याग केला आहे, त्यांचं योगदान दिलेलं आहे.
व्हेनेझुएलाची राजधानी कराकस आहे आणि या प्रश्न येऊ शकतो व्हेनेझुएलाची राजधानी कोणती आहे, असे इतरही प्रश्न या निमित्तानं विचारले जातात. एखादी गोष्ट जर लोकप्रिय असेल, वादग्रस्त असेल किंवा चर्चेतली असेल त्यावरती आधारित चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न असा येऊ शकतो व्हेनेझुएलाची राजधानी कोणती, तर कराकस. मित्रांनो, या व्हेनेझुएलामध्ये एक पक्ष आहे व्हेंटे व्हेनेझुएला. या पक्षाच्या या मारिया मचाडो या संस्थापिका आहेत. सध्याही त्या राष्ट्रीय समन्वयक या पक्षाच्या आहेत. त्यांचं जे शिक्षण आहे ते इंडस्ट्रियल इंजिनियर आहेत, औद्योगिक इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी या पेशामध्येही काम केलेलं होतं आणि सध्या त्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेते आहेत आणि देशामध्ये राहून त्या ठिकाणी जरी 2024च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये निकोलस मादुरो जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढविण्यास त्यांना बंदी घालण्यात आलेली होती, तेव्हापासून त्या भूमिगत आहेत. मात्र देश त्यांनी सोडला नाही. देशात भूमिगत राहूनच त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं आहे. जसं क्रांती कार्यामध्ये आपण पाहतो, स्वातंत्र्य जो काही प्राप्तीच्या पूर्वीचा काळ आहे त्यावेळेला आपले क्रांतिकारक भूमिगत राहून चळवळी चालवायचे, तसं या मारिया मचाडो या देशामध्येच भूमिगत आहेत आणि लोकशाहीचा आवाज बुलंद करत आहेत आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांची जी मुलं आहेत, त्यांची अपत्ये जे आहेत, 3 अपत्ये आहेत त्यांना, आणि ते या मारिया यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्या भूमिगत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही अपत्य आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्या इतर त्या ठिकाणी दुसऱ्या देशांमध्ये शिक्षणाच्या निमित्तानं ते स्थलांतर झालेले आहेत. या मारिया कोरिना मचाडो ज्या आहेत त्यांना लेडी ऑफ स्टील किंवा आयर्न लेडी या नावानं सुद्धा ओळखलं जातं, संबोधलं जातं. जसं आपल्या इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी म्हणतात किंवा पोलादी महिला म्हणतात, तसंच या मारिया कोरिना मचाडो यांना लेडी ऑफ स्टील किंवा आयर्न लेडी असं म्हणतात. हे जे संबोधन त्यांना दिलं गेलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, 2025च्या टाइम्सच्या ज्या 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी पब्लिश झालेली आहे, दरवर्षी होत असते. या 2025च्या टाइम्सच्या प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये मारिया यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सखारो प्राइज 2024 युरोपियन संसदेकडनं मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना हा महत्त्वाचा पुरस्कार दिला जातो. त्याच्याही त्या विजेत्या ठरलेल्या आहेत. सुमाते या मतदान देखरेख संस्थेच्या त्या संस्थापिका होत्या आणि या संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर मित्रांनो, 2018 साली बीबीसीचं काही चॅनल आहे, या बीबीसीची काही मीडिया आहे, त्यांच्या 100 प्रभावशाली महिलांची जी यादी त्यांनी पब्लिश केली त्यामध्ये सुद्धा मारिया कोरिना मचाडो यांचा समावेश करण्यात आलेला होता. व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी, त्यागासाठी मचाडो यांना हा बहुमान, त्यांचा त्या ठिकाणी पुरस्कार जाहीर करून त्यांना बहुमानित करण्यात आलेला आहे. आणि यापुढे जे काही पेपर आता 1-2 वर्ष होतील त्यामध्ये मित्रांनो या व्यक्तीवरती, या पुरस्काराबद्दल निश्चित प्रश्न विचारले जातील. आजचा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला. अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे, अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि चालू घडामोडीसाठी अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आपण पूर्णपणे जाणून घेतली. शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर आवर्जून द स्पर्धागुरू हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा आणि जे काही सराव प्रश्नपत्रिका आहेत याही आपल्याला उपलब्ध आहेत. www.thesparthaguru.com एवढं एंटर करायचं गुगलमध्ये आणि या वेबसाईटला आवर्जून भेट द्या. त्यामध्ये भरपूर सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, मोफत आहेत, विनामूल्य आहेत आणि सराव महत्त्वाचा आहे. दर्जेदार प्रश्नांचा समावेश आहे. आपण स्वतः व्हिजिट द्या आणि एकदा सोडून पहा पेपर. आपल्या लक्षात येईल की दर्जेदार प्रश्न असलेल्या सराव प्रश्नपत्रिका मोफत स्वरूपात आपल्याला मिळत आहेत आणि त्याचा आपण अत्यंत अवश्य लाभ घेतला पाहिजे. चला तर थांबूया आता. संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आभारी आहे. आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करताय त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटूया. पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला द स्पर्धागुरू आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.